विभागात आम्ही आव्हान केले आहे आणि त्यातून आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे। आणि ही धम्म परिषद या डोंबिवली शहरामध्ये अतिशय भव्य दिव्य अशी धम्म परिषद होत आहे। 31 मार्च 2024 मध्ये धम्म परिषदेच्या माध्यमातून आपण तळागाळातल्या शोषित वंचित घटकापर्यंत आपल्या समाजाच्या झोपडपट्टीचा भाग असेल किंवा ग्रामीण भाग असेल यातल्या सर्व माता भगिनी बंधू भगिनी याच्यात सहभागी होऊन शुभ्र वस्त्र परिधान करून पुरुष श्री बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून भव्य रॅलीचं उद्घाटन सन्माननीय जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव यांच्या शुभ हस्ते करून सुरुवात रॅलीला जोशी हायस्कूलच्या ठिकाणी आमची 9:30च्या दरम्यानमध्ये तिथे पोहोचेल। तिथे ज्ञानज्योती बनते यांच्या हस्ते ध्वजारोहण होऊन धम्म परिषदेचं उद्घाटन होईल। त्या धम्म परिषदेच्या उद्घाटनामध्ये अनेक मान्यवर आहेत आणि शहरातून मोठ्या प्रमाणात लोक येणार आहेत। कल्याण, डोंबिवली, भिवंडी, ग्रामीण भाग असेल या सर्व परिसरातून आंबेडकरी समाज आणि फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात माता भगिनी बाल बालिका या ठिकाणी उपस्थित राहून या धम्म परिषदेची शोभा वाढवणार आपल्या विचारांचा प्रचार कसा होईल या पद्धतीने ते आमची लोक त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। या धम्म रॅलीला मार्गदर्शन करण्यासाठी वेगवेगळ्या परिसंवादातून वक्ते उपस्थित झालेले आहेत। 1, 2, 3, 4, 5 आणि एक पात्री पुणेकरार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक पात्री हा कार्यक्रम सुद्धा आयोजित केला आहे। त्यातच तिथे आपला मनोरंजनाचा कार्यक्रम म्हणून संध्याकाळी धम्मपाठ ही सुद्धा आम्ही संध्याकाळी 8:30-9च्या नंतर घेतलेली आहे। आणि या कार्यक्रमाचं समोर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आदरणीय सन्माननीय रामदासजी आठवले साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। अशा प्रकारचा हा दिवसभराचा निवेदनाचा कार्यक्रम आहे। त्यामुळं मोठ्या प्रमाणात आंबेडकरी समाज शहरातूनच नव्हे तर राज्याच्या काही भागातून सुद्धा लोक या ठिकाणी सन्माननीय आमचे अध्यक्ष गायकवाड साहेब यांचं महाराष्ट्रभर असलेलं नाव आणि वलय त्यामुळे त्यांच्या विचाराला आणि लोक ऐकण्यासाठी ठाणे, भिवंडी, वाडा, कल्याण, डोंबिवली, दिवा, मुंब्रा, कल्याण अशा सर्व परिसरातून मोठ्या प्रमाणात समाज उपस्थित राहणार आहे। आणि या समाजाची खरं म्हणजे विशेष आमचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय प्रल्हाद जाधव आणि त्यांचा मुलगा जय जाधव यांनी या सर्व लोकांची जेवणाची, भोजनाची, पाण्यापासून नाश्त्यापासून सर्व सुविधा सकाळपासून ते संध्याकाळी 10 वाजेपर्यंत त्यांनी अतिशय म्हणजे त्यांच्या धम्मदानारूपी त्यांनी ती व्यवस्था केलेली आहे। त्याबद्दल मंडळ आणि हे लोकसुद्धा आम्ही मनापासून त्यांना धन्यवाद देतो। आणि आजच्या पत्रकार परिषदेत आम्ही पत्रकार बंधूंना व्यक्त करतो की आता अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतोय देशातली परिस्थिती, समाजामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं टीव्ही चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या भावनेतून लोकांना वेगवेगळी प्रवचनं दिली जाते। म्हणून यातच एक भाग म्हणून आंबेडकरी समाजाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 दिलेला बौद्ध धम्म आणि त्या बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार या बौद्ध धम्म परिषदेच्या माध्यमातून सन्माननीय आमचे शुक्राचार्य गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली या डोंबिवलीमध्ये भव्य स्वरूपाचा असा ही परिषद भरते आहे। या परिषदेला आंबेडकरी समाजाला आम्ही मोठ्या प्रमाणात आव्हान करतो की त्यांनी जास्तीत जास्त मोठ्या संख्येनं उपस्थित राहावा ही नम्र विनंती। अभिवादन, महामातांना अभिवादन। या डोंबिवली शहरामध्ये अतिशय भव्य दिव्य अशी धम्म परिषद होत आहे 31 मार्च 2024 मध्ये। या धम्म परिषदेमध्ये या धम्म परिषदेचं उद्घाटन जे होणार आहे ते ज्ञानज्योती बनते चंद्रपूर यांच्या हस्ते होणार आहे। आणि या धम्म परिषदेमध्ये गगन मलिक एक मोठी कलाकार येणार आहे। त्याचप्रमाणे सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री हे सुद्धा येणार आहेत। अनेक मान्यवर वक्ते येणार आहेत, अनेक ज्ञानी माणसं प्रवक्ते या ठिकाणी येणार आहेत। आणि या ठिकाणी आम्ही आमचे स्वागताध्यक्ष माणिक उघडे, त्याचप्रमाणे कार्याध्यक्ष अशोक पगारे, त्याचप्रमाणे या ठिकाणी खजिनदार आज आमचे जरा बाहेर गेलेले आहेत परंतु खजिनदार उपखजिनदार इथे आहेत सचिन साळवी साहेब। आणि या ठिकाणी विशेष म्हणजे आमच्या उपाध्यक्षा प्रमिला सावंत, त्याचप्रमाणे नंदा लोखंडे या देखील उपस्थित आहेत। आणि प्रसिद्ध प्रमुख आमचे जे आहेत ते किशोर मगरे देखील आहेत, तुकाराम पवार आहेत। आणि आमचे सचिव जे खऱ्या अर्थाने म्हणतो आपण की उन्हाताना ते फिरून आणि कार्याचा धडा वाहत आहेत असे सचिव गुणाजी बनसोडे हे सुद्धा उपस्थित आहेत। अनेक आमच्या मंडळातील अनेक कार्यकर्ते रात्री झटत आहेत। आणि स्वागताध्यक्ष जे आहेत ते स्वागताध्यक्ष आदरणीय माणिकराव उघडे हे तर दिवसाची रात्र रात्रीचा दिवस करून सगळ्या पट्ट्यामध्ये
झोपड महासंघाचे ते अध्यक्ष आहेत आणि ते संपूर्ण एरियामध्ये झोपडपट्टी फिरून सगळ्यांना जनजागृती करतायत. एवढंच नाही तर त्यांच्यामधला जो अधम्म आहे तिथं सद्धम्म कसा नादेल अशा त्याचा आम्ही सगळी मंडळी प्रचार आणि प्रसार करतो आहोत. या ठिकाणी मी सर्वांना आव्हान करतो आहे की आपण तळागाळातील सर्व लोकांनी, अगदी खेड्यापाड्यातील लोकांनी, शहरातील स्त्री पुरुषांनी, लहान बालकांनी सुद्धा या धम्म परिषदेमध्ये सामील व्हावं आणि धम्म परिषद यशस्वी करण्यासाठी आपण सर्वांनी हातभार लावावा. आपल्याला सकाळ 7 वाजल्यापासून बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापर्यंत जमायचं आहे आणि त्यातून आपली रॅली निघणार आहे. या रॅलीचं उद्घाटन आदरणीय प्रल्हादजी जाधव साहेब हे करणार आहेत आणि म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो आहे की त्या ठिकाणी बनतेगण पण येणार आहेत, वक्ते येणार आहेत. सर्व मंडळी आपण आलात तर या धम्मपरिषदेची शोभा वाढेल अशी मला खात्री आहे. आपण सर्वजण सहकार्य कराल. आपल्या या धम्म परिषदेमध्ये डोंबिवली शहरामध्ये अशा तऱ्हेची धम्म परिषद 10-12 वर्षांनंतर होते आहे. त्यासाठी आपण सर्वांनी सहभागी व्हावे अशा आम्ही आमच्या समितीच्या वतीनं विनंती करतो. जय भीम, जय बुद्ध, जय संविधान, जय भारत. स्वरूप अतिशय सुंदर असेल कारण या धम्म परिषदेच्या माध्यमातून आपण तळागाळातल्या शोषित वंचित घटकापर्यंत आपल्या समाजाच्या झोपडपट्टीचा भाग असेल किंवा ग्रामीण भाग असेल यातल्या सर्व माता भगिनी, बंधू भगिनी याच्या सहभागी होऊन शुभ्र वस्त्र परिधान करून पुरुष स्त्री पुरुष हे एकतेची संघ दाखवून पंचशिलेचा ध्वज हातामध्ये घेऊन प्रत्येकजण जय भीमचा जयघोष आणि नमो बुद्धम शरणम गच्छामीचा जयघोष करीत हे लोक या धम्म परिषदेला उपस्थित राहतील. बौद्ध धम्म परिषदेचं कशा प्रकारे नियोजन करण्यात आले? अतिशय सुंदर आमची जी कार्यकारिणी आहे आदरणीय शुक्राचार्य गायकवाड साहेब यांच्या अध्यक्षतेखाली जवळजवळ 150-200 लोक काम करत आहेत आणि अतिशय सुंदर अशा प्रकारचं तिथे नियोजन केलेलं आहे. तिथे भव्य असा स्वरूपाचा स्टेज आहे. दोन्ही बाजूला भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे दोन्ही पुतळे उभे केलेले आहेत. पंचशिलेचा ध्वजारोहण तिथे उभा केलेला आहे आणि मंडपामध्ये घुसताना आपली जी कमान आहे त्या कमानीतून बुद्धम शरणमचे आपल्याला गेलं की भगवान बुद्धाचं प्रदर्शित दर्शन भेटणार आहे. अशा प्रकारच्या आतमध्ये गेल्यावर मोठ्या प्रमाणाचं सुंदर असं टेज बांधलेलं आहे. त्या टेजवर एंट्री केल्यानंतर प्रत्येकाला त्याचं आसन तिथे दिलेलं आहे. जे लोक आहेत VIP लोक आहेत, सर्वसामान्य लोक आहेत, अशा प्रकारच्या सर्वांना व्यवस्था तिथे आमच्या सर्व मंडळींनी व्यवस्थित अगदी सुंदर केली आहे. ही दुसरी धम्म परिषद डोंबिवलीमध्ये मोठ्या जल्लोषात राज्यस्तरीय धम्म परिषद आहे आणि इथे आम्ही समाजाने आव्हान करणार आहे की येणारे युवा जे युवा आहेत त्यांची क्रांती झाली पाहिजे आणि त्यांच्या महत्त्व धम्म परिषदेचं महत्त्व त्यांना खास करून त्यांच्या लक्षात आलं पाहिजे आणि यामुळे खरोखर युवा पिढीमध्ये नक्कीच जनजागृती होईल असे मी आव्हान करते. आणि हजारोच्या संख्येने या धम्म परिषदेला लोकांची उपस्थिती असणार आहे. धम्म घराघरात आपल्या पोहोचणार आहे.